काऊ ते दे ना आता मला. दे. नाही देणार मी. नेऊ मला नको. दे ग, नेतो ना मी. हे सगळे नेऊ. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे आहेत सगळे? टाकाटक ना. होप्स सगळे टाकाटक असतील. सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग थेट आमच्या निसर्गरम्य कोकणातून. सो आज आमच्या शाळेत जायचं आहे, ज्या मराठी शाळेत मी शिकलो. म्हणजे लहानाचा मोठा झालो, अगदी 7वीपर्यंत मी शिकलो ज्या मराठी शाळेत, माझ्या गावातल्या शाळेत. सो त्या शाळेत आज आमच्या पोरांना, शाळेतल्या पोरांना एक थोड्याशा छोट्या मोठ्या वस्तू द्यायच्या आहेत. म्हणजे शालोपयोगी वस्तू, म्हणजे टिफिन झालं, पेन्सिल, पेन अँड ऑल ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या द्यायच्या आहेत. सो त्या डिस्ट्रीब्यूट करायला चाललो आहे आपण आता शाळेत. सो चला सरांना भेटूया, शाळेतल्या शिक्षकांना पण भेटू, सगळ्यांना आणि पोरांना पण भेटू. चला, झालं तुमचं? पाऊस इकडं कंटिन्यू पडतोय. तो हे घ्या, छत्री घेतलात? हे बघा, हे आमचं मंदिर. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल कधीतरी. आणि ही आमची मराठी शाळा. हा इथं माझा वर्ग होता, हा वाला. हा. आणि शाळेत किती डेव्हलपमेंट झाले बघा. सरांनी बघा हे किती भारी गेले नाही, कौलाचं सगळं वृक्षारोपण. एंट्रन्स छान केलाय. हे माझ्या शाळेचं नाव. मला लय मार खाल्ले, मी लय मार खाल्लाय. हो सर. बसा. बाकी सागर नाही आला, त्याला सुट्टी नव्हती. सुट्टी नव्हती का? पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. असा दिवस अशा प्रतिकूल परिस्थितीत पुरपूर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्य. अशा खेड्या पाड्यामध्ये गुणवत्ता असणे पण सतत होत असतात. आणि या कार्यक्रमाचं जे शोभा येते ज्या वस्तूमुळे, कुठल्याही कार्यक्रमात स्पीकर पाहिजे, लाऊडस्पीकर. आणि तो लाऊडस्पीकर आणि आपल्या शाळेमध्ये शिकत असणारे सर्व विद्यार्थी यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप असा आपण कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. शाळेमध्ये एक चांगला योग म्हणावा लागेल की ज्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं, आता पहिले ते 7वी या शाळेमध्ये पूर्ण शिक्षण केलं. आणि प्राथमिक शिक्षण आपल्या संपूर्ण जीवनाचा पाया असतो. आणि हे प्राथमिक शिक्षण आपल्या शाळेमध्ये ज्यांनी असे दोन्ही बंधूंतर्फे संकेत आणि सागर या दोघांकडून आपल्या शाळेला स्पीकर्स आहेत. आणि शाळेला विद्यार्थ्यांना जे शालोपयोगी साहित्य दाते संकेत चंद्रकांत कदम, त्यांच्या पत्नी अनुजा संकेत कदम, तसेच दुसरे आपले त्यांचेच बंधू दाते आहेत सागर चंद्रकांत कदम. बघा, ते आलेले नाही तरी सुद्धा त्यांनी दिलेल्या वस्तू आपल्यापर्यंत पोच झालेल्या आहेत. आणि त्यांच्या काकी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तसेच त्यांचे बंधू साहिब, या सर्व दात्यांचं, संपूर्ण कदम कुटुंबियांचं यांच्या या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा शब्दसुमन मी सहर्ष स्वागत करतो.
तर आज तुम्ही या आपल्या शाळेची गरज ओळखून बघा, पहिली शाळेचं पहिलं पाऊल इयत्ता पहिलीमध्ये पडतं आणि तिथून आपण शाळेचा हा प्रवास आपला सुरू होतो. पहिली जी शाळा असते पहिलीपासून शिक्षण घेते, पहिली ते 7वी एक अविस्मरणीय असते. नंतर आपण हायस्कूलला जातो, कॉलेजला जातो आणि पुढे पदव्या घेतो. पण प्राथमिक शाळेचं जे जीवन आहे हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे. कारण बालपणीच्या चांगल्या गुण किंवा कडू आठवणी या इमारतीशी निगडीत असतात. ज्या वेळेला आपण आपल्या प्राथमिक शाळेकडे बघतो त्या वेळेला आपण आपल्या बालपणामध्ये हरवून जातो असतो. पण आपली शाळा, त्या शाळेचं जीवन, लहानपणीच्या सगळ्या गोष्टी त्या आपण आठवतात आणि अशा आपल्या शाळेसाठी आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना असते, एक चांगली भावना असते. त्यावेळेचे शिक्षक, त्यावेळी असलेल्या मॅडम असतील शिकवायला समजा, ते सगळं आपल्याला जीवन आठवतं. आणि मग या शाळेसाठी, ज्या शाळेनं माझ्या जीवनाचा पाया घडवला, त्या शाळेसाठी आपल्या मनामध्ये एक आपुलकीची भावना असते आणि या शाळेसाठी आपलं काहीतरी योगदान असावं असं प्रत्येकाच्या मनामध्ये वाटत असतं. जो तो आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं त्या शाळेला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही एक चांगली उदात्त भावना आपल्या मनामध्ये ठेवून आज त्यांनी मला वाटतंय, आता आम्हाला या शाळेमध्ये 2 वर्ष झाली, पण याच्या आधी सुद्धा त्यांनी बरंचसं काही शाळेसाठी योगदान दिलेलं असणारे 100%. आणि आम्ही दिली होती शाळेला कार्यक्रम होता शाळेमध्ये आणि आपल्याला स्पीकर नाही, तर तुमच्यातर्फे आम्हाला स्पीकर द्या. म्हणजे मी यांच्या लग्नाला गेलो होतो आणि लग्न झाल्यानंतर थोडंसं बोललो होतो मी त्यांना, तर त्यांनी कबूल केलं होतं की मी एक दिवस तुम्हाला तो घेऊन येईन. आणि आज अचानकच, म्हणजे माझ्यासाठी अचानक आलेलं आहे, तर मला आल्यानंतर कळलं की तुम्ही येताय सगळं. त्यामुळे थोडासा एक वेगळं आणि काही लोक उपस्थित करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता. असो, तर आजच्या या स्पीकर सेट आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे दाते आहेत ते संकेत चंद्रकांत कदम आणि त्यांच्या पत्नी अनुजा संकेत कदम या दोघांचाही आपण शाळेच्या वतीने छोटेखानी एक त्यांच्याविषयी एक कृतज्ञतेची भावना किंवा आपल्या मुलांसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे, तर त्यांचं सत्कार आणि स्वागत या ठिकाणी आमच्या शाळेकडून एक प्रेमाची खूप मायेची त्याला आपण शाल म्हणतो, ती शाल अर्पण करून आणि पुष्पगुच्छ आमच्या मुलांनीच तयार केलेली शाळेमध्ये बाण, त्या बाणीपासून तयार केलेला पुष्पगुच्छ आहे, तर तो देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान. तर यांचं स्वागत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आज त्यांच्याच कुटुंबातले आहेत तरी सुद्धा आमच्या शाळेचे ते घटक आहेत अशा आमच्या अंगणवाडीच्या सायली मॅडम त्यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. हा सुवर्णयोग ज्यांच्याकडून घडून आला अशा आपले शाळेतील तुम्हा सर्वांचे आवडते शिक्षक श्री कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाविषयी अनुभव एका हाताने दिलो तर 10 हाताने आपल्याला मिळतं, हे अशी एक मन आहे. आणि देण्याची पण एक भावना असते, त्याला एक भावना लागते. आणि असंच हा या शाळेचा माजी विद्यार्थी संकेत कदम, म्हणजे त्याला वाटलं की या शाळेमध्ये काहीतरी बदल घडत आहे आणि त्या बदलाचा आपण एक भाग व्हावा असं त्याच्या मनामध्ये आलं. आणि त्यांनी की मला जवळजवळ ते 4-5 महिने बोलत आहे की मी साहित्य देणार आहे आणि आज तो योग त्यांनी घडवून आणलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे त्या पूर्ण कुटुंबाचे शाळेतर्फे आभार मानतो की आमच्या विद्यार्थ्याबद्दल आपण जी कृतज्ञता व्यक्त केला आणि त्यांना जे शालोपयोगी साहित्य आहे ते दिलं याबद्दल तुम्हाला उभयतांचे आणि पूर्ण कदम कुटुंबाचे शाळेतर्फे मी आभार मानतो. म्हणजे मला सगळे ओळखतच असतील ना, तो विजयची पत्रकार. तर आता तुम्हाला सांगायचं झालं तर माझं शिक्षण इथूनच झालं. 1ली ते 7वी पर्यंत मी या शाळेत शिकलो
सो आता जे तुम्हाला या फॅसिलिटीज मिळतात, बेंच आहेत, मी आता बघते ते बेंच आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बॅग्स मिळतात सरकारकडून, शाळेत तुम्हाला वह्या मिळत आहेत. त्या तुमच्या टायमिंगला काहीच नव्हतं मिळत, आमच्या वेळेला काहीच नव्हतं मिळत. त्यामुळे म्हणजे तुम्हाला हे जे काही मिळतं आहे त्या सगळ्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि सगळ्यात पहिलं मी आता जे बघितलं जे आता वाचन केलं आपण, त्यात एक आपली इंग्लिश मिडियमची होती पहिली शिकून आलेली आणि एक मराठी मिडियम. तो वाचनात किती फरक पडला म्हणजे किती फरक आहे ते आपल्याला जाणवलं. कारण की आपल्या मुलांना पहिली मराठी आली पाहिजे, मराठी शिकली तर मग पुढे हिंदी इंग्रजी सहज येऊन जाते. आता माझं पण शिक्षण मराठी झालं, पण मला नंतर इंग्रजी हिंदी हळूहळू येत गेलं. पण पहिली आपली जी प्रमुख पहिली भाषा आहे ती आपल्याला आली पाहिजे. जेव्हा मराठी येते तेव्हा बाकीच्या सगळ्या भाषा आपल्याला येतात. आणि बाकी आता आपलं सगळं जे साहित्य आहे ते आपण आता वाटप सुरू करूया, ठीक आहे. आणि सगळ्यांनी हसायचं आहे, एकदम असं सिरियस नका, आपला ब्लॉग चालू आहे, ठीक आहे. आणि आपल्या युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आणि त्या पेमेंटमधून मी असं म्हटलं की आपण ज्या शाळेतून शिकलो, आपण ज्या शाळेतून मोठे झालो, ज्या शाळेमुळे आपण आजपर्यंत या लेवलला पोहोचलो, सो त्या शाळेत आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून मग माझ्या मनात असा विचारला की आपण तिथे देऊया म्हणून. सो हे सगळं साहित्य आलंय तुमच्यासाठी आणि सगळ्यांनी हसायचंय, ठीक आहे. पहिला स्पीकर घ्या, आपल्यासाठी बोलूया. मुलांना पण दिलं या रे सगळं या तुम्ही ना असं या इथे पुढे चिमणी दिसत पण नाही. असं उभा करा. तिला दाखवून दे. पुढे बघ. इकडे बघ. थांब. खाऊ हात जरा हास. हा खाऊ हास. मोठ्या थोडंसं बोलतो. जसं कदम सर बोलले की येणाऱ्या देत जावे आणि येणाऱ्या देत जावे. आणि त्याचं वाक्य बोललेलं आहे की घेता घेता घेणाऱ्याचे हात पण घ्यायला जावे. आता याचा अर्थ काय आहे, तर ज्या हाताने ते आपल्याला देऊ करताय त्याच्या पाठीमागची जी भावना आहे चांगली सद्भावना त्याला आपण की दान करणे किंवा आपल्याला देवाने जर दिलं 10 रुपये दिले तर त्यातले 2 रुपये आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या समाजासाठी समाजामध्ये लहानाचे मोठे झालो वाढलो, अशा समाजाचं पण आपण काहीतरी देणे लागतो. आणि मग या समाजामध्ये जे घटक येतात त्याच्यामध्ये आपलं कुटुंबापासून सुरुवात होते, त्याच्यामध्ये आपली शाळा पण आहे, हायस्कूल आहे, कॉलेज आहे, शिवाय आपली वाडी, आपलं गाव, आपला भाग, आपला तालुका, हे सगळं आपल्या समाजात येते. त्याचं एक देणं लागतो. आणि ही सर्व भावना आपण मनामध्ये घेऊन अनेक गोष्टी समाजासाठी दान करतो. ही सद्भावना त्यांच्याकडून आपण घ्यायची, म्हणून त्याचे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे ते हात आपले असले पाहिजे पुढे. आपल्यामध्ये सुद्धा ती देण्याची भावना आली पाहिजे. आणि ही भावना हे संपूर्ण कुटुंब गेले 2 वर्ष बघतोय की हक्कानं कधी काही मागा, कधी फोन करा आणि हक्काचं घर
कधी जा शाळेसाठी काय वाटेल ते आम्ही विचारत पण नाही कधी काय लागेल ते वस्तू पटकन आम्ही उचलून घेऊन येतो. असं एक कुटुंब आपल्या शाळेसाठी चांगली मदत करतं. असे अनेक कुटुंब या गावामध्ये आहेत. तर प्राथमिक शिक्षणाची जी आपली ओढ असते, प्राथमिक शाळा, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शाळेतले शिक्षक यांचं एक अतूट नातं आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे. आणि हे नातं, त्या नात्याची एक आठवण म्हणून त्यांनी त्यांच्या मनामध्ये चांगली सद्भावना ठेवून आपल्याला या ठिकाणी देऊ केलेलं आहे. बघा आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य मिळालंय. पाण्याची बॉटल आहे, टिफिन डबा आहे. टिफिन डब्याचा उपयोग आपल्याला होईल. शाळेमध्ये जर जेवण मिळत असतं तरी सुद्धा टिफिन डब्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला सगळं आणि जसं या ठिकाणी मगाशी मी बोलले की आमच्या वेळेला काळ वेगळा होता. बेंच नव्हते शाळेमध्ये, फरशीच पण नव्हती आणि शनिवारी सारवणीचा कार्यक्रम होता शेणाने. आणि सगळे शिक्षक शिपायांसारखं किंवा शाळेमध्ये साफसफाई करण्यापासून सगळी कामं विद्यार्थी करायचे. आणि बसायला बसकरपट्ट्या सुद्धा येत नव्हते. मग ते त्यावेळेला बसकरपट्ट्या कुठल्या तर घरनंच आम्ही शिवून आणतो. जुन्या काळामध्ये एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये जीवन जगून सुद्धा आज चांगल्या हुद्द्यांवरती आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी काम करत आहेत. आज आपण ज्या शाळेमध्ये शिकतो की मोठा झाल्यानंतर समाज असं वाटलं पाहिजे एक दिवस असाच माझा कार्यक्रम या शाळेमध्ये होईल. मी त्या मुलांसाठी काहीतरी घेऊन आलेलो असेल, तसा संकेत पुढे बसला तसंच मी सुद्धा वस्तू आणेल आणि या शाळेला काहीतरी वस्तू देईल. ही भावना आपण त्यांच्याकडून घ्यायची, त्यांच्याकडून हा आदर्श आपण घेतला पाहिजे. हे मला तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं. आणि त्यांनी आज या ठिकाणी हीच भावना जोपासून आपल्या शाळेला बऱ्याच वस्तू या ठिकाणी म्हणजे मोजायला गेलं तर तो इतक्या वस्तू की मोजता येत नाही एवढ्या वस्तू त्यांनी आपल्याला देऊ केलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही साऊंड सिस्टीम आपल्याला जी दिली ही मी आल्यापासून प्रयत्न करत होतो की साऊंड सिस्टीम शाळेमध्ये पाहिजे. आणि मी नांदेडला त्याच्यापेक्षा मध्ये स्पीकर वगैरे घेतली होती. त्याचा फायदा काय होतो, एकतर सकाळी शाळेमध्ये परिपाठ असतो आणि त्या परिपाठामध्ये मुलांना गाणी वगैरे प्रार्थना म्हणायला, राष्ट्रगीत म्हणायला याचा चांगला एक उपयोग होतो. असो उशीर का व्हायला, पण हा आपल्याला एक प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं आभार मानतो. आता इथून पुढचे आपल्या शाळेतले कार्यक्रम चांगले होतील. 26 जानेवारी असते, प्रजासत्ताक दिन असतो किंवा स्वातंत्र्य दिन, एक वेळा महाराष्ट्र दिन असतो. या कार्यक्रमामध्ये या वस्तूमुळे नक्कीच त्या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि शाळा त्यांची कायम गंभीर राहील. असंच शाळेवरती तुमचं प्रेम इथून पुढे सुद्धा राहील. आज जरी तुम्ही ह्या वस्तू दिल्या असल्या तरी आम्ही इथून पुढे तुम्हाला सोडणार नाही. इथून पुढे सुद्धा ज्या वेळेला शाळेची कधी गरज लागेल त्या वेळेला आम्ही तुमच्याकडे विनंती करू आणि त्या विनंतीला तुम्ही असंच मान द्याल असे आम्हाला निश्चित खात्री आहे. आणि तुम्ही आज जे दातृत्व दाखवलं त्याबद्दल शाळेच्या वतीने मी तुमचं परिवार आभार मानतो. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगलं आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभू दे. नुकतंच या ज्या दोघांची फळ्यात नावं लिहिलेली आहेत त्यांचं एकाच वर्षामध्ये दोघांचं लग्न पण झालेलं आहे आणि 2चे 4 आज झाले. आता 4चे 6 व्हावेत, 6चे 8 व्हावेत अशी सुद्धा आम्ही तुम्हाला शाळेकडून शुभेच्छा देतो. आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला चांगलं उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. आणि दोन्ही जोडप्यांना वैवाहिक जीवन त्यांचं सुखा समाधानाचं आनंदाचं गरबराटीचं जाऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसं आपल्या बॅगेमध्ये बटन आणायची, समजलं का? पावसाचे दिवस आहे, शक्यतो उकळलेलं पाणी आणायचं म्हणजे उकळून थंड घ्यायचं. काऊ ते दे ना आता मला दे. नाही देणार मी नेऊ, मला नको दे ग. नेतो ना मी, हे सगळे नेऊ नाही म्हणणार. मग आता मग माईक कशाला आणलाय? तो तुझ्यासाठीच आणलाय गाणी म्हणायला. नाही म्हणणार गाणी?
कल्याणी म्हणेल, कल्याणी गाणी म्हणणार. कल्याणी सिंगर आहे. तू लाजतोच जास्त रे. लाजतोस काय? तर काय काय आहे त्याच्यात, त्या पाकिटात? याच्यामध्ये काय काय आहे? कलरबल आहे, पेन आहे आणि काय पेन्सिल आहे. पेन्सिल आहे. शार्पनर नाही आहे काय? आहे ना. मग काय आता केक नाही खात? केक खा की नाही? का ठेवलं आहे चिखलकर? खा केक. कोणाला लाजतो आहे? खा तुम्ही बिंदास. समर लाजतोय. समर काय लाजतोय? समोर तुला लाजतोय. समोर आमच्या मिस्त्रींचा मुलगा आहे ना. मोठाला हायस्कूलला जायला लागला ना. सानिध्य. खाऊ तुझ्यातलं मला दे. हां थोडा थोडा थोडा. हे खाऊ दे ग मला थोडं दे. एकटी एकटी खातेस दे. दे एकटीच खाते. ओके सर. थँक्यू. व्यवस्थित जा. हां चेक.